22-23 साल से ऐसा ही होता है, पर ये साल खाली हम लोग यहाँ पर आके बर्थडे मना रहे हैं। हर साल रात को 12 बजे दादा के बर्थडे के दिन बहुत वहाँ पे बोरीवली वेस्ट में उनके घर के यहाँ पे इतना फटाकड़ा फोड़ते हैं। और ये साल सब यहाँ पर कार्यक्रम आयोजित किया गया, कबड्डी का भी कार्यक्रम था। दादा को दादा ने गरीबों का इतना भला किया है, उनको जन्मदिन की शुभकामनाएं हम देंगे, उससे ज़्यादा उनको लोग आशीर्वाद देते हैं। उनका काम इतना अच्छा है, आज से नहीं, अभी लोग जब दादा आमदार नहीं थे तभी से हम लोग सब साथ में हैं और उनको तब से हमने देखा है। गरीबों के लिए काम करने वाला ये बोरीवली का एक नेता, जिसको न कोई जाति धर्म न प्रांत न किसी चीज़ ने कभी बांध पाए, केवल लोगों की गरीबों की सेवा, गरीबों के लिए काम करना, उनके लिए भागकर आगे जाना, उनके लिए समस्याओं में खड़े रहना, हॉस्पिटल में पैसा खर्चा करना, बाईपास जैसे लोगों को अभी तो मुख्यमंत्री सहायता निधि वगैरह ये सारी चीज़ें पहले तारामती चैरिटेबल ट्रस्ट की ओर से अपने खुद के पैसे से 12-12 लाख रुपए देके लोगों के ऑपरेशन करने का काम उन्होंने किया, कितने लोगों को बचाया और संघर्ष आजीवन उनके साथ में रहा। फिर भी वो सारे संघर्षों के साथ पिछले 20 साल से इस विधानसभा में लोगों ने उनको मौका दिया और उन्होंने अपना काम भी उस तरह से किया है। इस वजह से प्रकाश दादा जैसे लोग बहुत कम होते हैं जो अपने साथ के 25-60 साल पहले के लोगों को भी अपने साथ में लेके चलने की ताकत रखते हैं और आज हम लोग के साथ में हैं, इसका हमें अभिमान और आनंद होता है। आनंद आहे की आमचं भाग्य आहे की आमच्या सर्वांचे गुरुवर्य आणि मागाड आणि मतदारसंघातील गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेबांचा वाढदिवस शिवसेना शाखा क्रमांक 12 येथे होत आहे। हा पाहून आम्हाला खूप आमचं मन घरून आलं आणि दादांना शिवसेना शाखा क्रमांक 12च्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो। दादांना उदंड आयुष्य आणि आरोग्यदायक आयुष्य लाभो ही मी आई गावदेवी चरणी प्रार्थना करतो। आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आमचं खरोखर पुन्हा एकदा कुठल्या शब्दात बोलू की दादांचा वाढदिवस यंदा 12 नंबर शाखेच्या इथे होत आहे, हे पाहून आम्हाला खरोखर खूप आनंद आहे। आणि कबड्डी सामन्यासाठी उपस्थित आमच्या माजी नगरसेविका गीताताई संजय शिंगण, त्याचबरोबर सुवर्णा गवस, आयोजक कौस्तुभ मामणकर, ऋषिकेश सुर्वे, त्याचबरोबर नवनाथ चोपडे, मनोहर देसाईजी, अजय देसाई, त्याचबरोबर राजेंद्र पवार, संतोष चिकणे, त्याचबरोबर संजय शिंगण साहेब आणि सगळ्या आमच्या या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं आणि महिला पुरुष यांचं आणि युवासेना यांचं खूप आमच्या या कबड्डी स्पर्धेला हातभार लागला, त्याबद्दलही मी शिवसेनेच्या शाखेच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने मी खूप खूप त्यांचा ऋणी आहे। आणि पुन्हा एकदा दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचा वाढदिवस आज आम्हाला खूप आनंद होतो की प्रथमतः आम्ही आमच्या प्रभागामध्ये वॉर्ड क्रमांक 12 मध्ये भव्य दिव्य अशा ह्याच्यामध्ये स्वरूपात आम्ही हा वाढदिवस इथे साजरा केलेला आहे। आणि आमच्या आज राज्यस्तरीय कबड्डीच्या ज्या सामने होते त्याचा सांगता झालेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही इथे हे कार्यक्रम आयोजित केले होते। आणि खरोखर आणि त्या सांगताच्या दरम्यान दादांचा वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीने ते सेलिब्रेट झालेला आहे। आणि खरोखर दादा म्हणजे चांगल्या पद्धतीने काम इथे करत आलेले आहेत आणि त्यांच्या कामाचं हे पोचपावती आहे। इतकी लोक, इतके सर्व विभागाची लोक आमच्या इथे येऊन त्यांचा वाढदिवस साजरा झालेला आहे। उद्या देखील दादांच्या ऑफिसजवळ भव्य दिव्य अशा स्वरूपात त्यांचा वाढदिवस होणार आहे, साडी वाटप होणार आहे, सगळ्या महिला येणार आहेत, असे भरपूर सर्वच विभागात क्रिकेटच्या स्पर्धा, कबड्डीच्या स्पर्धा, बऱ्याच ठिकाणी आज औषधांचं वाटप करण्यात आलेलं आहे। असे वेगवेगळे विविध कार्यक्रम मागाठाण्यामध्ये विभागातील सर्व ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि ते म्हणजे दादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आमचं भाग्य समजतो की असा नेता आम्हाला लाभलेला आहे, असे आमदार आम्हाला लाभलेले आहेत आणि आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत। आणि आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो जसे दादा आमदार झाले तर आम्हाला दादांना मंत्रिपद मिळावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते।